आणि पावसाने जोरदार हजेरी लावली, जोरदार एकदम. अचानक मध्ये मोठा धमाका केला पावसाने. वाटला नव्हता का आज असा जोरात पाऊस येईल, पण एकदम भारीवाला सीन झालाय मंडळी. टेस्ट करता है फ्री में प्रमोशन हो रहा है मोमोस वाला. तुम्हाला पोरा वेळ काहीच कसं पट नाही. घ्या ना, आम्ही जेवणार नाही ग. हे पावसाचा आनंद घेतात. हे लकीला बोला, लकीला. भाऊचा 25 जूनला बड्डे आहे, म्हणजे 4 दिवस राहिले भाऊच्या बड्डेला. त्याला काय मोबाईल वगैरे गिफ्ट कर. तुला कसं दिलं त्याने गिफ्ट? आयफोन. सामान आलेलं आहे मस्त. जे काय आपल्याला लोखंड कमी पडले होते ना, ते आता आलेले आहेत आपले. बघ आमचं कान फुटतील लवकरच. लगीन करायचा पुढच्या रातावर तरी कान साफ ठेव तुझं जरा. कान साफ आहे घ्या. आला आला कॉल. एक सिरी बोलत झाला कट, झाला कट. ए सिरी कशाला बोलते? मम्मी बोललं तिला. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे रविवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला आज खूप सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला, आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज खूप ब्लॉगमध्ये धमाल असणार आहे, कारण की आज पोरं घरीच आहेत. फक्त मोनिश कामावर जाईल. बघू आता जातोय की नाही जातोय तो. आज संडे आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती असणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगला सुद्धा भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मंडळी, सकाळची वेळ आहे. मस्त 6:30 वाजलेत सकाळचे. आणि आता मस्त बऱ्यापैकी उजाडलं आहे आणि पक्ष्यांचं किलबिलाट सुरू झालं आहे आता. तर आता इथे परत एकदा उन्हावणी घेतला आहे मी. हा सकाळी एक मी 4:30 पावणे 5 वाजता उन्हावणी घेतला होता. तर आता पुन्हा एक 7:30 पावणे 8 वाजता दुसरा उन्हावण्याला पाणी ठेवले, कारण की आज आपल्याला टोटल 30 भाकऱ्या द्यायच्या होत्या. त्याच्यामुळे 15 भाकऱ्या तर कस्टमर घेऊन गेले. आता या 15 भाकऱ्या मी आता बनवायला घेते. पाणी उकळलं आहे, छान मस्त अशी उकड काढून घेते आधी. ओके, इथे उकड काढून ठेवले. उकड थंडी होईपर्यंत आता इथे चिकन बनवून घेते. आणि मी सकाळी खूप जास्त लवकर उठले. एक 4:30 वाजता, म्हणजे 4:15 वाजता उठले. फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर मग भाकऱ्या बनवायला सुरुवात केली, कारण की 6 वाजता बरोबर गावात भाकऱ्या द्यायच्या होत्या. त्याच्यामुळे सकाळचे 8:05 झालेली आहेत बरोबर. ओके, आणि आता कोवळं ऊन पडायला सुरुवात झाले. हे बघा, कोवळं ऊन पडायला आता सुरुवात झाले. हे चिकन मी रात्रीच आणून ठेवलं होतं. गावात गेली होती ना, तेव्हाच येताना घेऊन आली. तर आता मोनिशला डब्यामध्ये चिकनच द्यायचं आहे मला, सुका चिकन. त्याच्यामुळे ओके, कांदा टोमॅटो सगळं कट करून ठेवलं आहे मी. तेल खूप जास्त तापलं आहे. चला, आता टोमॅटो कांदा आधी शिजवते मी तेलावर मस्त. आणि आता खडे मसाले संपलेत. खडे मसाले आणलेच नाही आता डायरेक्ट गरम मसाला मी वाटलेलाच आहे घरामध्ये. ओके, कविरा आई तुझी भरी नव्हती खण नारळ. चला, आता याच्यामध्ये मसाले घालून झालेत. हळद, आगरी मसाला आणि जो घरामध्ये बनवलेला गरम मसाला, हे 3च मसाले घातलेत. आणि आता याच्यावर टाकते मस्त चिकन मी. आता हे मसाले मस्त परतवून घेते. ओके, सुगंध एवढा भारी यायला लागला ना लगेच मसाले घातल्याबरोबर. गॅस मी आता कमी केला आहे, नाहीतर मसाल्यावर जळतील त्याच्यामुळे. ओके, आता याच्यामध्ये टाकते चिकन आणि ही बटाटी. आणि चिकनमध्ये बटाटी एक नंबर लागतात मंडळी, एक नंबर लागतात. आणि आमच्या या खारपट्टीला ना चिकनमध्ये, मटनमध्ये, मच्छीमध्ये बटाटी घालतात. तुमच्या तिकडं बटाटी घालतात का नाही चिकन मटनमध्ये, मला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, माझ्या माहेरी तर सहसा नाही घालत, आम्ही गेल्यावरच घालतात, कारण की आम्हाला बटाटे लागतात ना त्याच्यामुळे. नाहीतर माझ्या माहेरी ना शक्यतो कोणी मटन चिकनमध्ये बटाटे घालत नाही. पण एक बटाटा घातला ना चिकन मटनमध्ये की चव खूप भारी लागते. आणि जो रस्सा असतो ना तो बटाट्यामुळे जाड होतो. आणि आमच्या या खारपट्टीला ना तुम्हाला प्रत्येक घरामध्ये चिकनमध्ये मटनमध्ये बटाटा घातलेला बघायला भेटेल. बटाट्यांचे पीस थोडे बारीक करायला पाहिजे होते का, पण नको, ठीक आहे. जर चिकन शिजू शकतं तर बटाटे का नाही शिजू शकत.
आता याच्यामध्ये लगेच मीठ घालते, जेणेकरून मिठाचं कसं मस्त पाणी होईल मग, आणि चिकन आणि बटाटे शिजायला लवकर मदत होईल. अद्रक लसूणची पेस्ट नाही घातली आहे मी चिकनमध्ये, मी प्रत्येक वेळेला घालते, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती, की बनवलेली नव्हती, म्हणजे जी बनवलेली होती ती संपली, आणि आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की लसूण वगैरे सोलून पेस्ट बनवत बसू, कारण की 8 वाजल्यात आणि मोनिश 9 वाजता कामावर जाईल, तोपर्यंत चिकन पण शिजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 8:15 ते 8:30 वाजेपर्यंत मला 15 भाकरी अजून द्यायच्या पण आहेत, त्यासुद्धा झाल्या पाहिजेत. ओके, चला आता मीठ घातलं याच्यामध्ये. आता झाकण ठेवते आणि झाकणावर मस्त पाणी ठेवते, जेणेकरून त्या वाफेवरच ते चिकन शिजेल मग. आणि वाटण मी नंतर घालेन, जेव्हा आपलं चिकन आणि बटाटे शिजायला येतील ना, तेव्हा मी याच्यामध्ये वाटण घालेन. हे बघा चिकनला किती पाणी सुटलेलं लगेच मीठ टाकल्याबरोबर. हे झाकणावर ठेवलेलं पाणी ते पण गरम झालं आहे, आणि पाणी टाकायच्या आधीच एवढा पाणी सुटलं चिकनला. चला अजून एक 5 मिनटं ठेवते, त्याच्यानंतर मग वाटण टाकेन मी, कारण की बटाटे ना आता थोडी शिजलेली आहेत. अजून एक 5 मिनटं झाकून ठेवते, जेणेकरून अजून बटाटे आणि चिकन शिजेल मस्त, आणि मग थोडं वाटण घालते त्याच्यामध्ये. ओके मंडळी, भाकऱ्या आपल्या झालेल्या आहेत, गॅस आता बंद करते. ही शेवटची भाकरी होती. हे बघा इथे आपल्या भाकऱ्या आता झालेल्या आहेत, आणि शेवटची दामटे आता तव्यामध्ये आहे. आज 4:30 वाजल्यापासून मंडळी मी किचनमध्ये, 4:30 वाजल्यापासून, आणि इथे आपलं चिकन पण आता झालं आहे मस्त. ओके, भाकरी पण झाल्यात आपल्या. आता या थंड झाल्या की मग पॅकिंग करून घेते लगेच. चला आता जाऊन फॅन खाली बसते, एवढा गरम झाला आहे ना मला काय बोलून फायदा नाही. हो चल फॅन खाली बसते आता जाऊन मस्त. तर आता भाकऱ्या मस्त थंड वगैरे झाल्यात, आणि आता पॅकिंग करून घेते. ओके, आता याच्यामध्ये वेगळ्या या 10 भाकरी पॅक करते, आणि ते या 15 भाकरी पॅक करते. आधी त्यांनी 15 सांगितले, त्याच्यानंतर मग थोड्या वेळात त्यांनी पुन्हा कॉल केला की अजून एक्स्ट्रा 10 भेटतील का, तर बरं झालं चला मग एक्स्ट्रा पाणी वाढवलं अजून उकडमध्ये, आणि मग ह्या त्यांच्या 10 भाकऱ्या एक्स्ट्रा आणि या 15 भाकऱ्या. तर आता पॅकिंग करते. भाकऱ्या मस्त थंड वगैरे झालेल्या आहेत. आता वेगवेगळ्या पॅकिंग करते. त्यांनी 10 भाकरी वेगळ्या पॅक करायला सांगितलेत आणि 15 वेगळ्या पॅक करायला सांगितलेत. तर चला मंडळी, भिवंडीमध्ये आज 21 जूनपासून पावसाने हजेरी लावलेली आहे मस्त, आणि पावसाला आता बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे असं काही बोलायला हरकत नाही आपल्याला, कारण की सगळीकडे पाऊस पडतो आहे, सगळीकडं. लकी बघा, लकी कसं पावसाचा आनंद घेते बघा, त्याला बरं वाटलं असेल पाऊस पडते तर मस्त. आता सध्या तरी रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. हे बघा झाडा बिडाने किती बरं वाटेल पाणी भरायला लागल्यावर. लको, पावसाचे थेंब कुठून पडतात बाबू, वरती बघते हो. लकी वरती बघते पाऊस पडते कुठून. तिकडे बघा काय होते बाबू, कुठून पाऊस पडतो. लकीला काय समजलंच नाही पाणी कुठून पडते ते. सोनू जा, बिजू जा, चला बिजू चला 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 भिजेल चला. हे मस्त पावसाला सुरुवात झालेली आजपासून, आणि सकाळी तुम्हाला मी दाखवलं लवकर किती ऊन पडलेला, म्हणजे असं कोवळा ऊन पडायला सुरुवात झालेली, आणि ऊनच पडलेला. पण आता एक सकाळी 9:15 वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली, आणि आता तर जोरात आला आहे पाऊस, जोरात आला एकदम पाऊस. आता मस्त सगळीकडे गारवा निर्माण होत, बरं वाटतं. ए सोना, तू काय करते तांबे मी जेवणात. अरे यो पडेल ना त्यांच्या मागं. चल इकडे आतमध्ये जायचं नाही भाऊ, पाऊस पडते, ये लवकर. पोऱ्याने माझ्या पाणी आणलं प्यायला, त्याच्यात पाण्याचा पत्ताच नाही, नुसतं बरफ होतं त्याच्यात. इकडे बघा मंडळी, याला मी पाणी सगळं आणायला. बरं पाणी दे मला. थांब गाण्यावरू गोळेवाला बाई आले. मंडळी गोळेवाला बाई, गोळेवाला भैया, गोळेवाला भैया. वा कसं गोळा तयार झाला. जे कामावर गेलं ते रिटर्न यायला पाऊस येईल म्हणून, खरोखर पाऊस झाला. माती ओली झाली मस्त वाटते ना. पहिला पाऊस, आणि पहिला पाऊस पडला का मातीचा सुगंध जाम भारी सुटते, तसं मातीला आता सुगंध यायला सुरुवात झाली. हे बघा मोनिश पण चाललाय कामावर. मोनिशचा मित्र त्याला काय घेऊन आलेला काय माहिती. आणि पावसाने जोरदार हजेरी लावली, जोरदार एकदम. अचानक मध्ये मोठा धमाका केला पावसाने,
वाटला नव्हता का आज असा जोरात पाऊस येईल, पण एकदम भारीवाला सीन झाला आहे मंडळी. आमच्या भिवंडीमधला पहिला पाऊस 2026चा पहिला पाऊस, जून महिन्याच्या 21 तारखेला. चिव वाटलेल तुला आज पाऊस पडेल असा? नाही ना, ऊन होतं ना जाम कडक. चला हा चालला कामावर पड पावसामध्ये भिजत भिजत. मंडळी वाटला नव्हता आज की असा पाऊस येईल अचानकमध्ये, कारण का जाम कडक ऊन पडलेला. आणि सकाळी तर मी तुम्हाला दाखवलं 1-6:30 वाजता कोवळं ऊन पडायला सुरुवात झालेली. त्याच्यानंतर एकदम कडक ऊन पडलेला. आम्ही भाकऱ्या बनवत होतो, एवढी गरमी होत होती ना, असं वाटत होतं आंघोळच करतोय की काय, म्हणजे घामाच्या धारांनी. बस आत्ता बघा इतका जोराचा पाऊस आला आहे ना की पूर्ण सगळीकडे आता थंडावा निर्माण होईलच. म्हणजे पण पाऊस थांबला ना तर मग भयानक अजून गरमी पडेल. पाऊस थांबला नाही पाहिजे, कंटिन्यू पडायलाच पाहिजे. तेव्हा कुठे माती वगैरे ओळी झाली ना जमीन की मग थंडावा निर्माण होईल लगेच. आणि झाडांना किती बरा वाटला असेल, हे बघा झाडांना किती बरा वाटला असेल बिचाऱ्यांना. तापत्या उन्हामध्ये होती ती. इकडे पण यांचं काय चाललंय, हे पावसाचा आनंद घेतात. हे लकीला बोला, लकीला लकीला गेल रे, लकीला घे, लकीला सगळं सोपं काम करतील म्हणते मी. बेट बीट हे बघा स्टॅच्यू झाले तो. बरा वाटला त्याला माहिती का. थांबेल रे पाऊस, थांबेल. हो थांबला, स्लो झाला बघ ना. हे टक्षा त्याला ना मोरशी पाय बी त्याचा गोल गोल नको फिरव, चक्कर बी करेल. तिकडं बघा मंडळी, लक्की आणि चिन्मय पावसाचा आनंद घेतो. बरा वाटला असेल लक्कीला माहिती आहे का, जाम बरा वाटला असेल त्याला. काय झालं, गाणी थांबवलं बा. आता तू आईफोन वाला माणूस शुभम, देख कैसे बात करता है. बोलता है देख मम्मी मेरा सो के काम होता है, मैं खाली यहाँ से बात करूँगा तो मेरा मोबाइल से सब कुछ काम होता है. अभी इसका मोबाइल इतना हाई क्वालिटी का है. हाँ. आता मला कॉल आला, आला कॉल. हे सिरी बोलत झाला कट, झाला कट. ए सिरी कशाला बोलते, मम्मी बोललं तिला. आप भी बोलोगे तो आप भी का भी आवाज. आज शुभम आप भी बोलोगे तो आपका भी इसको मैं बोलती हूँ, उसको ए सिरी क्यों बोलता है. ए मम्मी. न गत न घे के करण. भाऊचा 25 जूनला बड्डे आहे, म्हणजे 4 दिवस राहिले भाऊच्या बड्डेला. त्याला काय मोबाईल वगैरे गिफ्ट कर. तुला कसं दिला त्याने गिफ्ट, आयफोन. त्याच्यासाठी कडे नवीन पत्रा लावू, त्याला काय वरती टेरेस ठेवायचं आहे का उन्हान तापाला. त्याला घे मोबाईल. पैसा नाही, तुला कसं घेतला त्याने एवढ्या महागाचा आयफोन. हां त्याने त्याला स्वतःला नाही घेतला मोठा असून, तुला घेतला. कारण का तू बोललेला मला पाहिजे तर मला आयफोनच पाहिजे. मग जे पण काय दिले पण त्यानेच घेतलं ना तुला. तो मग त्याला नको घ्यायला. त्याचं गिफ्ट कसं बरोबर घेतलं तुझा. यावर चॅप्टर त्याचा मोबाईल बिघडला, याचा जुना मोबाईल त्याला दिले पण यांनी आयफोन नाही त्याला दिला. नवीन मोबाईल दिला, 10 दिवस पण नसेल वापरला. नवीन मोबाईल आहे तो. मग काय कौन सी कंचा मोबाईल दिला तुम्ही. रेडमी वाला दिला त्याला. मग ना तू छोटा असून तो आयफोन वापरते, त्याला रेडमीचा दिले मोबाईल. मग इतना गरीब हो गया मेरा बड़ा लड़का और छोटा देखो. इथे आता आपला सामान आलेलं आहे मस्त. जे काय आपल्याला लोखंड कमी पडले होते ना ते आता आलेले आहेत आपले. ते बी आणतील ना. हे ना यांनी गेलेलं प्लांटमधूनच तिकडं लोखंड आणायला, आणि पावसाने सुरुवात केली म्हणून यांची गाई झाली लोखंड आणायला द्यायची. पण ते पाऊस पडणार नाही, पुढच्या महिन्यात बोलते पाऊस पडेल. इंद्रदेवाने तुम्हाला धोका दिला. हो ग, त्यावेळी तिथंच उतरून देतील का फक्त. इथे नाही ठेवणार आतमध्ये आणून. इथं पहिले जेवायला घ्या ना, नंतर टाका ना तिकडं. हा असं ठेवा. हो हो वही तो. एक तो इधर बंगाल वाले बहुत आते हैं. बाई चांस घर को ताला वाला दिखेगा कोई लेके जाएगा.
आय, बजरंग बल्ली की जय. ये क्या है बेटा? शाम को चल के तरबूज इकडे बघा चिन्मयनी ग्लास मध्ये पाणी ठेवलेलं फ्रीज मध्ये. ते ग्लास बर्फ झालाय पूर्ण. तवरा टोप थंड पाण्याचा कसं तवरा कोण पिल होता सगळे. चला मंडळी या जावाला तुम्ही पण. आता भाकरी नाही आणल्या म्हणजे चिकनच काय सांग. भाकरीचा बांधा चिकन खायचा नाही पण पाणी घे. या आता जावाला मस्त सुका चिकन बनवले आणि भाकरी. या जेवायला मोनिश खाऊन पण गेलाय भाकरी आणि चिकन आणि सोबत पण घेऊन गेलाय. आज मोनूचा डबा रिकामा नाही म्हणजे भरलेला नाही ना रिकामा आहे. भाजी दिली का आमच्या मोनूच्या आरती पाहून भाकरी रिटर्न येते. भाजी पण आज 2 भाकरी दिल्या तर 2 भाकरीचं काम तमामवलं. कडे बघा चिन्मय सकाळी चिन्मयला मी लवकर उठवलेला भाकरी प्रेस करायला मदत करायसाठी. चिन्मय गुल झाले दुपारपासून. न करे मम द्या तुला झोप नाही घे. हा तेरे को नींद नहीं आ रही क्या? आल्यापासून तू मोबाईलवरती झोप जरा. सुबह लेट उठा होगा ना तू? सुबह लेट उठा होगा ना इसलिए चिन्मय जल्दी उठा था ना. मंडळी माझा पण तुम्ही अवतार बघू शकता. आज फुल आराम केला कारण की सकाळी सगळं जेवण बिवण सगळं बनवलेला होता. एक किती वाजता माहिती का 4:30 वाजता मी उठलेली सकाळीच. मग सगळं जेवण वगैरे बनवून झालेलं. मग दुपारी काय असं कामच नव्हतं आज. आणि मग दुपारी मस्त झोपलो. मस्त आराम केला आज जरा. आजचा रविवार संडे स्पेशल एन्जॉय केला. म्हणजे झोपून जरा 1-2-3 घंट्या मस्त आराम केला. भारी वाटतं. आता मी पण आता उठले आणि फ्रेश नाही अजून झाले. बरं चिन्मयचे कपडे वगैरे किती पाकले म्हणजे दिसते का तुम्हाला? हे बघा ते लोखंड घेऊन आला ना शुभम हे आणि चिन्मय. ते सगळे कपडे घालून झाले. थोडा जेवलाय तसा झोपलाय तो पण नक्की आमची झोप नाही. चला मी पण आता फ्रेश वगैरे होते कारण की संध्याकाळी पण भाकऱ्या द्यायचे आहेत गुंदवलीला. त्याच्यामुळे गुंदवलीवरून दुपारीच कॉल आलेला की संध्याकाळी 15 भाकऱ्या पाहिजे आम्हाला म्हणून. आता 5 वाजलेत. अजून एक अर्धा-पाऊण घंटा वाट बघेन म्हणजे गावातून वगैरे कोणाचा अजून कॉल येतो आहे का. नाहीतर मग काय कसं होते माहिती का परत उकड काढायला लागते त्याच्यामुळे. मग अजून अर्धा घंटा तोपर्यंत मी फ्रेश वगैरे पण होईल. 1:30-1:45 होतीलच तोपर्यंत चाय वगैरे घेता मग त्याच्यानंतर सोडवणे घेईन. मग अजून जर कोणाचा कस्टमरचा कॉल आला तर मग एकत्रच उकड काढायला भेटेल मला. चला मंडळी कोण बोलेल पाऊस पडला आज म्हणून. सकाळी एवढा धो पाऊस पडला आणि लगेच ऊन बघा. मला तर वाटतं एक 10 ते 15 मिनटं वातावरण फक्त असं हे होतं. ढगाळ होतं एकदम पाऊस पडून झाल्याच्यानंतर. त्याच्यानंतर असा कडक ऊन आहे ना एक दुपारपासूनच की तो अजून एक 5 वाजून गेले तरी ऊन काय कमी होत नाही. हे बघा सूर्यदेव बघा कसं रागात बघतो आपल्याकडे. तर मंडळी आता इथे उकड काढायला पाणी ठेवलेलं आहे मस्त. आणि 60 भाकरींची आपल्याला संध्याकाळी ऑर्डर आहे टोटल. तुम्हाला मी जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की गुंदवलीवरून आपल्याला 15 भाकरींची ऑर्डर आहे. अजून भाकरींची ऑर्डर येऊ शकते कारण की आज आहे रविवार त्याच्यामुळे. तर बरंच झालं जरा अजून वाट बघितली कारण की आत्ता आपल्याला म्हणजे अजून 1-2 ते 3 कस्टमरचे कॉल आले भाकरींसाठी. केवणी दिव्याला 15 भाकरी द्यायचे प्लस गुंदवलीला 15 भाकरी द्यायचे. त्या 30 भाकरी झाल्या प्लस आमच्या गावामध्ये द्यायचे आहेत. अशा टोटल आता 60 भाकरी आपल्याला कस्टमरला द्यायच्या आहेत एक 8 वाजेपर्यंत. आणि ज्या केवणी दिव्याला आपल्याला 15 भाकरी द्यायचे त्या एक 7:15-7:30पर्यंत द्यायचे. आणि आता काहीतरी 6 वाजायला आले कारण की आमच्या त्या सासूबाई आहेत ना त्यांना भाकरी हव्या होत्या ना. तर मी त्यांना आता कॉल करणारच होती. बरं उकड काढायला पाणी ठेवायच्या आधी त्यांना कॉल करेन मी. माझा कॉल त्यांना गेला नाही म्हणून त्या मला इथे घरी सांगायला आल्या भाकऱ्या. आणि मग एक ते 10-15 मिनटं बोलत बसले त्याच्यामुळे मग थोडंसं लेट झालं. तर आता ठेवलं आहे उकड काढायला पाणी. आता शुभम पण आहे चिन्मय पण आहे मी आम्ही 3 जण मग पटकन होतील भाकरी. ओके चला आता उकड काढायचं पाणी बऱ्यापैकी गरम झाले. पाणी उकळलं की लगेच पुनवणे घेऊ. ओके 2000 years later. आणि नक्की वेटिंगला आहे. नक्की नको मला कॉम्प्लिकेशन चटणी आहे. ओ भाई साहब जा मोनू खा. मोनू झालं तर मोनीच नाही. अरे शुभम मेरे को दिखा आज ही देखा था ना मोमोज का.
आज वीडियो देखा था शॉर्ट वीडियो हाँ। तो ऐसा ट्राई करेंगे एक दिन। टेस्ट करता है एक्झॅक्टली हा दिवाळी म्हणून फ्री में प्रमोशन हो रहा है मोमोस वाला अरे गरम गरम बहुत टेस्टी लगता है। मोबाईल तोडला दुसरा मी तीनों फ्री में प्रमोशन हो रहा है। एक नंबर। चिकन जाय का कुठला पण चिकन जाय ना चिकन जाय बघ भाऊ कसं घेऊन येते काहीतरी येताना कामावरून। तो आवरा मुंबई कुठे कुठे चेन्नई परत फिरायला तर चेन्नई परत तुला काहीच कसं भेटत नाही गावात। वायरल शुभम खा तू किसका इंतजार कर रहे चटणी मी डुबा की खा ए जा या जेवायचं सगळ्यांना म्हणून घे लकी थोडंसं पाणी घालते चू कसं मस्त आहे रे टेस्टी आहे ना एकदम एकदम चविष्ट आहे एकदम चविष्ट फ्री में प्रमोशन हो रहा कसे है। घालूया भारी लग रहा है। चटणी आम तिकडे लावलेली चटणी उलट एक पाकिट ठेवलं म्हणजे दुसऱ्याला तुम्हाला पोरा वेळ काहीच कसं पटा नाही घ्या ना आम्ही एक जेवणार नाही ग तो सगळाच कल तो बघ तो शुभमच्या जवळ आले शुभम आता जाऊ मारले तुझ्या तेव्हा काय करत समजा अर्धा तासाचा खा भारी लागतं टेस्ट टेस्ट मी कालती पण म्हणून चालले बाबा शुभम नक्की तुझ्या हातात जाऊ मारेल ह्यो. मी बघा आता पप्पाच्या जवळ सगळ्यांची पार्टनरशिप मध्ये पार्टनरशिप मंडळी या आता जावाला मस्त लिव्हर पेटा बनवले आणि त्याच्यामध्ये 2 पाय टाकले 2 नाही 3च पाय। चला आता सगळी जरा जेवायला बसले आणि शुभम कसं झालंय लिव्हर पेटा शुभमला काही समजलंच नाही काय झालं ते शुभमचं कान फुटतील लवकरच लगीन करायचा पुढच्या रातावर तरी कान साफ ठेव तुझं जरा हा साफ नाही कान साफ है क्या तो मैंने क्या पूछा उसका जवाब नहीं दिया तुमने चू कसा आहे खाला तर कसं आहे काय समजा हे तुम्ही सांग कसं आहे मस्त तिकडे आता मोनूशला काही इसरून फायदा नाही मोनू झाली सिरियस झाली एकदम कामावरचे दमून आले पोऱ्या त्याला इसरून मग काही फायदा नाही कसा म्हणू बरं आहे फर्स्ट क्लास एकदम झक्कास त्याला दे ना चटणी चू भाऊला शुभमला दे पप्पाला दे म्हणजे चटणीचा मोमोज बनवला आजच शुभम आपण मोमोची व्हिडिओ बघितलेली ना तुम्ही होतं का तेव्हा ना कशाची बघली शुभम आपण व्हिडिओ अंडा बिर्यानीची ना ओ देखते हैं मंगलवार को ट्राई करते हैं शाम को ये भाकरी के चक्कर में समय नहीं मिलता है ना बनाने के लिए कुछ नया आइटम बीच बीच में दिख रहा है ना हाँ बीच बीच में ब्लर आ रहा है व्हिडिओ कोणाला काय माहीत असेल तर सांगा जरा का असा प्रॉब्लेम होते मध्ये मध्ये ब्लर होते व्हिडिओ काय आयडिया नाही मला एवढी। चला आता असून दे या तुम्ही जावाला मी कोंबडीचा पाय घेतले मस्त एक आणि भाकऱ्या आता भाकऱ्या या दुपारच्या शिल्लक राहिलेल्या त्या घेतल्या तर मी ओके नाही तर मग सकाळी फेकायला लागतील भाकरी गरम केले असते बरोबर झाले असते तुमच्याबरोबर सगळ्यांनी नरम भाकरीत माझीच कडक या मंडळी जेवाळा